सामन्याला होती सुरुवात. आजच्या दिवसभरामधला सामना क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पिंपळमाळा फायटर्स विरोधामध्ये तळेवाडी योद्धाच ही मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ही देखील मॅच 4 षटकांची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येईल. एका बाजूने महेश तर दुसऱ्या बाजूने सोमनाथ. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे आक्रमण पहिल्या चेंडूवरती सोमनाथच्या बॅटमधून होतंय. हवाई सफर षटकार महेशच्या बॅटमधून मात्र षटकार आलाय आणि अक्षय गायकवाड वरती केलं जाते आक्रमण. सोमनाथ आणि दुसऱ्या बाजूने महेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूने तळेवाडी योद्धाच तर दुसऱ्या बाजूने पिंपळमाळा फायटर्स. ही मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण तर केलं जात आहे, परंतु तिथे लाजवाब झेल अगदी मिड ऑन क्षेत्रामध्ये टिपला जाईल. फलंदाज महेश होतोय बाद. संजय गायकवाड जबरदस्त झेल टिपताना पाहायला मिळाले. महेशची खेळ संपुष्टात. न्यू बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये या. थोडंसं स्पीडअप करा. समय किसी का गुलाम नहीं होता, हम सब समय के गुलाम है. वेळेचं महत्व एका प्रवाशाला विचारा ज्याची ट्रेनला अगदी काही सेकंदावरून सुटली असावी. वेळेचं महत्व एका विद्यार्थ्याला विचारा. अगदी शेवटचा प्रश्न उर्वरित आणि पेपरची वेळ संपलेली असेल, त्यामुळे वेळेला महत्व देत चला. 2 सख्खे भाऊ मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने सोमनाथ तर दुसऱ्या बाजूने रणजित. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमण करताना पाहायला मिळालंय. इथं नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आहे. 9+2 3 धावा येतील. धावफलक 3च्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 9 धावा आहेत. हा देखील चेंडू रणजितच्या बॅटमधून सुसाट वेगात सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावफलक 15 धावा आहेत. टोचतील हजारो लाखो काटे तुला, तू त्याच्याही आरपार हो. टोचतील हजारो लाखो काटे तुला, तू त्याच्याही आरपार हो. कळेल तुझला कुवत तुझी, तू विजयाचा षटकार हो. 15 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने इथे आक्रमणता तर आहे आणि हा देखील चेंडू एक टप्पा खात सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. चानन चौकार. धावफलकावरती 19. काल आपण पाहिलं वडील आणि मुलगा एका संघामध्ये होता. आज 2 सख्खे भाऊ एका संघामध्ये खेळत आहेत. दोघांनाही कामगिरी बाजवायची आहे. जबाबदारी आहे खांद्यावरती, पार पाडावी लागेल. हा देखील चेंडू इथे नो बॉल पंचांचा इशारा आलाय. धावफलक 20 धावा. देवराज मोडक या क्रिकेट रसिकाने झेल टिपलाय. त्यांचं देखील 200 रुपयाचं प्राइज आहे. 20 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू देखील इथे कपालीचा येतोय. षटक संपतंय पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 बाद 20 धावा आहेत. कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ वडकी प्रीमियर लीग 2024. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये बारगस्त होईल. योगेश गायकवाड गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. कशा प्रकारचं कामकाज योगेश करणार. हा चेंडू देखील बॅट वरती येऊ शकत नाही. इथे चेंडू डॉट चेंडू दीर्घ धावे त्यांना पाहायला मिळेल. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. एक डॉट बॉल इथे धावा रोखणार आहे. एक मोठा फटका इथे धावा बनवणार आहे, परंतु कोण मैदानाच्या आतमध्ये बाजी मारणार. एका बाजूने पिंपळमाळा फायटर संघासाठी फलंदाज सोमनाथ आणि रणजितला लढायचंय, तर दुसऱ्या बाजूने तळेवाडी योद्धा संघासाठी योगेश गायकवाडला देखील लढायचंय. कोण यशस्वी ठरणार. हा चेंडू देखील आडवा बॅटने नक्कीच खेळलाय. इथे क्षेत्ररक्षक आहेत तैनात. अगदी डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. फेकी होईल. 2 धावा येतील. तिसऱ्या धावेसाठी प्रयास आणि पाहता पाहता तिसरी धाव देखील आली आहे. चौथ्या धावेसाठी कोणताच प्रयत्न नाहीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावफलकावरती 23 धावा. 6 चेंडू 12 धावांची खेळी रणजितची आहे. इथं आक्रमण होत आहे रणजितच्या बॅट मधून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा मिळाला. 6 धावा षटकार.
धावफलकावरती 29 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. आता मला वाटतंय अमित जाधव या क्रिकेट रसिकाने झेल घेतलाय. तुमचं देखील 200 रुपयाचं प्राइज आहे. हा देखील चेंडू नो बॉल पंचांचा इशारा आलाय. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण 9+2 3 धावा इथे देखील येतील. धावफलक 3 धावा संख्येच्या मदतीने पुढे सरसावते. 32 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. इथं देखील आक्रमण पुढे सरसावत डान्सिंग डाऊन दी विकेट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावफलकावरती 38 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 9 चेंडू आणि 26 धाव्यांची खेळी रणजितची आहे. हा देखील चेंडू आडवा बॅटने नक्कीच खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया तिथे चेंडूच्या खाली टिपला जाईल झेल. फार मोठा आनंद उत्सव मैदानाच्या आतमध्ये साजरा होतोय. रणजितला परतावं लागेल. फलंदाज बाद. अडतीस धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होत आहेत. नवनाथ मोडाक. हा चेंडू देखील आडव्या बॅटने इथे आक्रमण. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 44 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. पहिल्या षटकामध्ये 20 धावा अक्षय गायकवाड वरती खर्च झाल्या. तर योगेश गायकवाड थोडंसं महागडे षटक पाहायला मिळालं. 1 विकेट घेत 24 धावा आहेत. इथे कमबॅक करणारे चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांना करावेच लागतील. सामना प्रत्येक संघासाठी तितकाच महत्वपूर्ण. प्रत्येक संघाचा बाणस आहे विजय मिळवायचा आहे. कोणताच संघ इथे हार मानायला तयार नाहीये. हार फक्त माणूस एकदाच मागतो हारवाल्याच्या दुकानात गेल्यावर. इथे प्रत्येक संघ विजयाच्या ओढीने आलाय. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. हा देखील चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जाऊन दाखल होईल आणि तदनंतर अगदी आपण पाहूया 1 धाव डिक्लेअर स्वरूपात आहे. पंचेचाळीस धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू समोरच्या दिशेने नक्कीच फ्लिक केला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडूवरती येत आहेत. तिथे चेंडू अडवला जाईल. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा इथे देखील येतील. धावफलकावरती 47 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. सामना क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. हा देखील चेंडू इथे कमालीचा. डॉट बॉल. गोलंदाज सज्ज आहेत पुन्हा एकदा. डेड बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून आला जाईल. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आसमान दाखवलंय सोमनाथच्या बॅटमधून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 53 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतिषबाजी होणार का? सूरज वरती केलं जाते आक्रमण. हाप्पीज टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम अर्थात वडकी प्रीमियर लीग आपण सर्वच जण अनुभवतोय. खरं तर वडकी गावातील खेळाडूंना दिलेली नामी संधी भरून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. एक जबरदस्त आयोजनातून उभी राहिलेली क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. इथं देखील आक्रमण आहे. चेंडू हवेत. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. तोपर्यंत धावांसाठी धावा धाव. 9+2 अर्थात 3 धावा येतील. धावफलक 3 धाव संख्येच्या मदतीने. अब तक 56 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा देखील चेंडू शरीरयष्टीवरती आदळला जातो. इथे डॉट स्वरूपाचा चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळेल. इथं आक्रमण आहे. चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग 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 बिलियन बिग सिक्सर. 6 रन.
3 षटकांचा खेळ संपलाय, 62 धाबा आहेत, उर्वरित एका षटकाचा खेळ बाकी आहे. चला स्पीड अप करा थोडं. 62 धाबा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक प्रणव गोलंदाजीच्या माध्यमातून आहे. हा चेंडू आडा बॅटने नक्कीच खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये वसूल केले जात आहेत. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. 64 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. हा चेंडू देखील आडव्या बॅटने सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ज्या प्रेक्षकाने कॅच घेतलाय त्याने इकडे यायचंय. हा देखील चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण इथे देखील अवलंबलं जाईल. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 72 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4. हा चेंडू इथे काय घडलंय. दांडी घुल आणि क्लीन बोर्ड होताना पाहायला मिळतात फलंदाज. नवनाथ बॅक टू द पेव्हिलियन. अजित जाधव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. कशा प्रकारचं कामकाज अजित करतील. अगदी शेवटचे काही चेंडू शेवटच्या षटकातील बाकी आहेत. त्यावरती आक्रमण होणार का. हा चेंडू देखील इथे कमालीचा फिरकीची जादू नक्कीच गोलंदाज दाखवत आहेत. इथं देखील उजव्या एसटीच्या खूप दूरवरती चेंडू. हा देखील चेंडू इथे अवांतर वाईड त्याला पाहायला मिळेल. धावफलक पुढे जाते. 74 धावा आहेत. वाईड बॉल आहे किंवा नाही यासाठी बॉलिंग टीमचा रिव्ह्यू असेल. डॉट बॉल. फेर डिलिव्हरी असेल आणि षटक समाप्तीचा इशारा. 73 धावा बनवल्यात विजयासाठी. 74 धाब्यांचं टार्गेट. अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी आहे त्यांनी देखील पाहिलंय.
अगदी स्टंपवरून चेंडू गेला आणि त्यानंतर डॉट बॉलचा इशारा पात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळाला. एक डाव संपलाय. 24 चेंडू आता विजयासाठी बनवायच्या. 74 धाबा. विनंती असेल क्षेत्ररक्षण करणारा संघ त्वरित मैदानाच्या आतमध्ये या. वडकीगाव चॅलेंजर्स, वडकी गावठाण चॅलेंजर्स आणि पाटील वॉरियर्स बोथ कॅप्टन येथील टॉस करतोय. चला, पिंपळमाळा फायटर्स लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि तळेवाडी योद्धाच आपली फलंदाजी करणारे 2 बॅट्समन लगेच मैदानावरती पाठवायचे. आपल्याला पुढे सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे लगेच बॅट्समन पाठवा. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. यानंतर होणारा सामना वडकी गावठाण चॅलेंजर्स वर्सेस पाटील वस्ती वॉरियर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस करण्यासाठी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. तसेच वडकी गावठाण चॅलेंजर्स आणि पाटील वस्ती वॉरियर्स यांच्यामध्ये होणारा आता सामना. हा सामन्याचा टॉस करण्यासाठी युवा उद्योजक रुद्रा क्रेन सर्व्हिसचे ओनर बबलू शेठ मोडक यांच्या हस्ते हा टॉस होईल. मान्यवरांना विनंती आहे कृपया टॉससाठी यायचंय. अखिल सर, आपण नाणेफेक करतोय. अगदी ट्रॉफींच्या समोर नाणेफेक होतीये. पाटील वस्ती वॉरियर्स आपला कर्णधार लेट्स प्ले. चालू करा, सामना चालू करा. पहिला चेंडू हलक्याच्या हाताने खेळून काढला. डिक्लेरेशन ऍड मध्ये चेंडू जाईल. एका धाब्याने संघाचं खातं उघडलं जात आहे. 23 चेंडू 73 धावा विजयासाठी पाटील वस्ती वॉरियर्स गरजेच्या आहेत. आपला कर्णधार कृपया टॉस साठी यायचंय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आणि दुसऱ्या चेंडूवरती अक्षयचा क्लीन बोर्ड नक्कीच करताना पाहायला मिळाले. गोलंदाज महेश आणि कबालीचा चेंडू त्याला पाहायला मिळालाय. एक बाद एक धाव धावफलकावरती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू आडवा बॅटने नक्कीच खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूवरती येत आहेत. तोपर्यंत एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. 2 धावा येतील. प्रणव आणि योगेश 1 रन शॉट आहे, अर्थात एकच धावा असेल. धावफलकावरती 2 धावा आहेत. हा चेंडू देखील पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय.
अगदी जोपर्यंत तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल तोपर्यंत यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. गणेश सर, टॉस आपण करून घेऊ त्या ठिकाणी. बोथ कॅप्टन आले असतील तर नाणेफेक करून घ्या. पाटील वस्ती वॉरियर्स संघाचे कॅप्टन अद्यापही उपस्थित नाहीयेत. पाटील वॉरियर्स संघाचे कॅप्टन लवकरात लवकर या. नाणेफेक आपल्याला संपन्न करायची आहे. प्रत्येक संघाला एकदाच रिव्ह्यू दिला जाईल. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथे आक्रमण होत आहे. जीवदान मिळालं आणि त्याच पाठोपाठ षटकार देखील ठोकलाय. महेश वरती केलं जाते आक्रमण. धावफलक पुढे जाते. 8 धावा आहेत. शेवटचे आता चेंडू 19 बनवायच्या 66 धावा. पाटील वॉरियर्स संघाचे कॅप्टन लवकरात लवकर या. नाणेफेक आपण संपन्न करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा हवेत पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत अगदी एक सिंगल त्याला पाहायला मिळाली आहे. षटक संपतंय पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 बाद 9 धावा. शेवटचे 18 चेंडू बनवायच्यात 65. तर षटक क्रमांक 2 सोमनाथ गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच येत आहेत. योगेश स्ट्राईक. हा चेंडू पुढे सरसावत नक्कीच खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया. नो बॉलचा इशारा तर आहे. नो +2 अर्थात 3 धावा इथे येतील. योगेश आणि 1 रन शॉट अर्थात 1च रन असेल. नो एक मिनिट +1 बोला. अशा एक 2 मिनिट धावा थांबवा. आताच्या असतील. गणेश, तिथं पक्कीचं नियोजन करा आताच. इथं क्लिअर दिसत नाहीये. 2 धावा आताच्या येतील. एक नोची आणि एक सिंगल जी येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 11 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडू विजयासाठी 63. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमकता तर होती. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील. धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती 13 धावा आहेत. 17 चेंडू 61 अजूनही बनवायचे आहेत. हा चेंडू देखील इथे सुरेख. या अगोदरच्या इनिंग मध्ये आपण पाहिलं 2 बंधू एकमेकांच्या एकाच संघामध्ये खेळताना पाहायला मिळाले. फलंदाजी करत असताना इथे वडील आणि मुलगा नक्कीच फलंदाजी करतायत. हा देखील चेंडू आडवा बॅटने खेळलाय. इथे देखील 2 धावा येतील. एका बाजूने योगेश गायकवाड आहेत तर दुसऱ्या बाजूने प्रणव गायकवाड. प्रचंड मोठा अनुभव योगेश गायकवाड यांच्या खांद्यावरती आहे. त्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करावा लागेल. धावफलकावरती 15 धावा आहेत. शेवटचे 14 चेंडू 59 धावा. एक डॉट बॉल संघाच्या महागाईला आग लावणार असेल यात मात्र शंका नाहीये. इथं देखील आक्रमण. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल आणि तदनंतर योगेशला इथे परतावं लागेल. अमोल मोडक लाजवाब झेल टिपताना पाहायला मिळाले. पंधरा धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला न्यू बॅटर धावत पळत या. आधीच भरपूर उशीर झालाय. अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. एक बॉल झाल्यानंतर आपण टॉस घेऊया.
यानंतरची महत्त्वपूर्ण मॅच आणि त्या मॅचचा टॉस या ठिकाणी जो संपन्न होणार आहे. वडकी गावठाण चॅलेंजर्स आणि पाटील वॉरियर्स बोथ कॅप्टन आले असतील तर नाणेफेक करून घेऊ. कॅमेरामन सर आपण नाणेफेक करतोय. नाणेफेक त्या ठिकाणी संपन्न होते. अगदी इथे देखील टॉस का बॉस कोण असेल. वडकी गावठाण चॅलेंजर संघाने टॉस विन केलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तर पाटील वॉरियर्स संघाला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. यानंतरची 5व्या क्रमांकाची महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहिजे आहे. 2 षटकं संपली आहेत आणि धावफलकावरती अगदी आपण पाहूया 17 धावा 12 चेंडूंमध्ये बनवल्यात. तर षटक क्रमांक 3 साहिल मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. पहिला चेंडू अलॉंग दी कार्पेट नक्कीच केलाय. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 19 धावा. शेवटचे 11 चेंडू 55 बनवायचे आहेत. हा देखील चेंडू आडवा बॅटने नक्कीच खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. तोपर्यंत इथे देखील 2 धावा. 21 धावा. तोडाफोड आणि राज्य करा. 1 रन शॉट अर्थात एकच धावा असेल. 20 धावा आहेत. इथे देखील समोरच्या दिशेने आक्रमकता फार मोठी. वाघाची धाड आणि फोडला पहाड. षटकार. पिंपळमळा फायटर्स संघामध्ये 2 बंधू देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथं आक्रमण आहे. लागोपाठचा दुसरा षटकार. प्रणव गायकवाड नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये बरसायला सुरुवात करते. 32 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 8 चेंडू बनवायचे आहेत. 42 धावा. महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. सामना रंगतोय. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार यात मात्र शंका नाहीये. इथं देखील समोरच्या दिशेने आक्रमकता आहे. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. 2 धावा इथं देखील येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 34. 34 धावा. 7 चेंडू 40. नो बॉल पंचांचा इशारा. नो +1 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 36 धावा आहेत. शेवटचे 7 चेंडू बनवायचे. 38 धावा. इथं देखील समोरच्या दिशेने परफेक्ट गॅप. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. शेवटचे 6 चेंडू बनवायच्या विजयासाठी. 34 धावा. सहा चेंडू 34 धावा. 34 धावा. 6 चेंडू. कोण बाजी मारणार. दोनही संघांसाठी महत्वपूर्ण मॅच. दोनही संघ विजयाच्या ओढीने आलेत परंतु प्रयत्न करावे लागतील. पिंपळमळा फायटर्स की तळेवाडी योद्धाच. तळेवाडी योद्धाच की पिंपळमळा फायटर्स. कोणता संघ बाजी मारणार. मॅच रंगतीये. इथे आक्रमण पहिल्या चेंडूवरती. फार मोठं आक्रमण आहे परंतु तिथे अगदी आपण पाहूया झेल सुटलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. प्रणव गायकवाड नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय. शेवटचे 5 चेंडू 28 धावा. सामना विजयी जर झाला तर नक्कीच फार मोठी जल्लोष मैदानाच्या आतमध्ये साजरा होईल. इथं देखील मिस टाइम शॉट आणि इथे झेल टिपलाय. प्रणव गायकवाडला परतावं लागेल. फलंदाज बाद. प्रयत्न जरूर अगदी जबरदस्त पाहायला मिळाले होते परंतु तिथे परतावं लागतंय प्रणवला देखील. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहे. 4 आणि बनवायच्यात 28 धावा. चार चेंडू 28 धावा. विजयाचं समीकरण नक्कीच तयार होतं. या धावा बनवल्या जाणार का. प्रश्नचिन्ह अजूनही आपल्या सर्वांच्या समोर आहे.
हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया इथे बॅट वरती येऊ शकत नाही. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. शेवटचे 2 चेंडू आणि 3 चेंडू आणि 28 धावा विजयाचं समीकरण आहे. इथे देखील चेंडू हवेत पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतायत तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. इथे देखील 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 48 धावा, 2 चेंडू, 26 धाव्यांची गरज. इथं देखील अगदी आपण पाहूया 1 मिनिट थांबा. शेवटच्या चेंडूवरती विकेट आणि याच बरोबर पिंपळमाळा फायटर संघाने या सामन्यावरती विजय मिळवलाय. खूप खूप असं अभिनंदन. वडकी गावठण चॅलेंजर संघ विनंती असेल आता मैदानाचा ताबा घ्या आणि क्षेत्ररक्षण साजवा. दुसऱ्या बाजूने पाटील वॉरियर्स. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल. महत्वपूर्ण सामना आहे. सोमनाथ कोलते ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सोमनाथ या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी वितरित करतोय. सोमनाथ या. पूर्वा रामदास गुंड यांच्याकडून या